वाळवणाच्या पदार्थातील एकदाच बनवून वर्षभर खाता येईल असा पदार्थ तो म्हणजे मस्त खुसखुशीत तांदळाची कुरडई। चला तर मग बघूया तांदळाची कुरडई कशी करायची। त्यासाठी मी इथे 1 किलो रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोलम तांदूळ घेतला तरी चालेल, पण इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही। पहिल्या दिवशी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि एका स्टीलच्या डब्यात किंवा स्टीलच्या पातेल्यात घालून भरपूर पाणी घालून भिजत ठेवायचे आहे। ही सर्व प्रोसेस आपण सकाळी करायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळातील वरचे पाणी काढून घ्यायचे। नंतर तांदळात पाणी घालून पुन्हा थोडं हलवून स्वच्छ धुवून घ्यायचं। परत स्वच्छ पाणी घालून डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं। आता तिसऱ्या दिवशीची ही प्रोसेस संध्याकाळी करायची। तर तिसऱ्या दिवशी सुद्धा तांदळाचे वरचे पाणी काढून घ्यायचे आणि एका मोठ्या चाळणीवर तांदूळ पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचा। 2 तास तरी तांदूळ पाणी नितळण्यासाठी ठेवायचा। तांदळातील पाणी नितळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून बारीक करून घ्यायचं। नंतर पिठाच्या चाळणीने बारीक केलेले तांदळाचे पीठ चाळून घ्यायचं। हाताने पिठाच्या गुठळ्या मोडून तांदळाचे पीठ चाळून घ्यायचं। चाळणीत जाडसर राहिलेला तांदूळ पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा तांदूळ बारीक करून घ्यायचा। अशा पद्धतीने सर्व भिजवलेला तांदूळ बारीक करून चाळून घ्यायचा। सर्व तांदूळ बारीक करून चाळून झालेला आहे। आता हे तांदळाचे पीठ एका स्टीलच्या डब्यात किंवा मोठ्या स्टीलच्या पातेल्यात घालून घ्यायचं आणि या पिठात जेवढे पीठ तेवढे पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर पिठाच्या चमच्याने सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या। जर पाणी कमी जास्त झाले तरी चालते। डब्याला झाकण लावून डब्बा रात्रभर ठेवून द्यायचा। चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता पीठ खाली जाऊन बसते आणि पाणी वरती येते। वरचं पाणी काढून घ्यायचं आणि खाली राहिलेलं पीठ चमच्याने हलवून घ्यायचं। खाली जेवढे पीठ राहिले आहे ते एका पातेल्यात घालून मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पीठ शिजवण्यासाठी सोयीस्कर होतं। म्हणून मी इथे जेवढं पीठ भरलं आहे तेवढंच पाणी मोजून घेतलं आहे। आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं आणि गॅस चालू करायचा। मोजून घेतलेलं आता हे पाणी गॅसवर ठेवलेल्या पातेल्यात घालून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यातील अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। एका हाताने पीठ ओतत सतत हलवत पीठ हटवून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। सतत लाटण्याने हलवून हटवून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत। सुरुवातीला हे पीठ हटायला सोपं जातं, नंतर जसजसं पीठ घट्ट होईल
तसं पीठ हाटायला जड जातं, म्हणून सुरुवातीलाच पटपट हाटून घ्यायचं. गरजेनुसार आपण काढून ठेवलेल्या अर्धा ग्लास पाण्यातील थोडं पाणी घालून घ्यायचं. पाण्याचा हात लावून हे पीठ चिकटतं का ते बघायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं पिठाला चांगली वाफ येऊ द्यायची. 5 मिनिटांनी झाकण काढून हाताला पाणी लावून पीठ हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं. जर हाताला पीठ चिकटलं नाही तर समजायचं आपलं पीठ चांगलं शिजलं आहे. नाहीतर हाताला चिकटलं तर पुन्हा 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हाताला चिकटत नाही, म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलं आहे. पीठ गरम गरम असतानाच ह्याच्या कुरडया करून घ्यायच्या आहेत. प्लॅस्टिक कागदावर कुरडया करायच्या आहेत. त्यासाठी मी इथे आता हे पीठ सोऱ्यात घालून छान कुरडया पाडून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता सहज आपल्या कुरडया पडत आहेत. पीठसुद्धा छान शिजले आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्ही पाहू शकता आपली कुरडई सहज उचलली जाते, म्हणजे आपले पीठ खूप छान शिजलं आहे. आता याच्या सर्व कुरडया पाडून घेऊया. त्याला तुम्हाला हवा तो कलर अशा प्रकारे वाटीत थोडे पाणी घेऊन त्यामध्ये कलर घालून अशा पद्धतीने बोटाने टिपके देऊ शकता. तयार झालेल्या कुरडया 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या. 3 दिवसानंतर तयार झाल्या आहेत आपल्या तांदळाच्या कुरडया. तर आता आपण ह्या तळून बघूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की कुरडई घालून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपल्या कुरडया छान फुलतात. मस्त टेस्टी खुसखुशीत अशा तांदळाच्या कुरडया तयार झाल्या आहेत.